आली आहे मी परत. अँड माझ्या एका फ्रेंडने कमेंट केला होता, व्हॉट इज माय स्किन केअर रुटीनचा मी विचार केला की मस्त पैकी एक व्लॉग बनवून घेऊयात. व्हॉट इज माय स्किन केअर रुटीन. लेट स्टार्ट. थोडाही वेळ न घालवता चालू करूयात. हा मामाचा दिस इज अ नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ. फर्स्ट ऑफ ऑल दिस इज अ नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ यूट्यूब. हा मामाचा राईस वॉटरवाला फेस वॉश मी यूज करते. यामध्ये सगळ्या स्किन टाईप्सला सूट होतं, बट असतात काही काही लोकांच्या खूपच सेन्सिटिव्ह स्किन. सो काहीही बेमतलब असंच ट्राय नका करत जाऊ. आणि माझ्या व्हिडिओत बघून ट्राय केलं असतं तर मला नकाच बोलत. मी रेकमेंड नाही करत, मी फक्त सांगते व्हॉट इज माय स्किन केअर रुटीन. ठीक आहे. हाताला लागलं यार. B3+ आहे यामध्ये, तुम्ही बघू शकता. सल्फेट अँड पॅराबेन फ्री आहे. ऑल स्किन टाईपसाठी आहे. सेफली मेड आहे. आय डोंट नो बाकी सगळं. राईस वॉटर आणि नायसिनामाइड आहे यामध्ये. माझ्या स्किनवरती यूज होतं, तुमचं माहीत नाही. निव्हियाचं लिप बाम चांगलं आहे यार, रात्रभर राहतं. दाखवेन मी कुठलं वाला आहे. 2 मिनिट. एक तर हे बघा, इकडे एक पिंपल आला आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये हा पिंपल इग्नोर करा. कोणी कमेंट करणार नाही आहे की मला पिंपल आला आहे. मला माहिती आहे, दिसतं मला. मी थोडासा जरी व्हिडिओमध्ये बघितलेलं की फेस वॉश असं लावताना असं 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 गरज नाही आहे. तो ॲक्च्युली ऑलरेडी क्लीन करण्यासाठी बनला आहे. तुम्ही असं घासल्याने त्याने काही वेगळं काम नाही होणार आहे. बट आय डोंट नो, ती सवय जात नाही. फारच मोठा होत चालला आता. सर्दी पण झाली आहे. बाकीच्या गोष्टी करायला बाहेर जावं लागणार आहे. बघत राहा. मल्टीटास्किंग लेडी इज हिअर. एका साईडला काय म्हणतात गेला, हुळा ना. मग हुळा कशाला बोलतात? कुठेतरी वाचतात. हे चणे आहेत बाय द वे. आणि आज मकर संक्रांती आहे, सॉरी भोगी आहे, म्हणून ही मिक्स भाजी बनायला घेतली. आमचा मसाल्यांचा डब्बा आणि ही आमची मसालेदार मम्मी. आलं, जिरं, लसूण आणि कोथिंबिरीचे देठ. हे आमच्या घरात नेहमी बनवून ठेवलेलं असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण त्यातली ही आहे व्हेरी ॲडिक्टिव्ह. ओके, पासून बसली आहे. बऱ्याच भाज्या निवडल्यात तिने आजच्या दिवसात. आणि हे दिवसभर असेच्या असेच बसलेले आहेत. जागा पण हललेली नाही, माणूस पण नाही हल्लाय, आणि फोन तर बिलकुल नाही हल्लाय. मग एवढा काय केलं? काय प्रभात टॉकीज समोर ते पुस्तक वाचवते असं त्यांचं म्हणणं आहे. प्रभात टॉकीज समोर. दाखवा पुस्तक. हे ते घेऊन आलेत. खूप छान पुस्तक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ठाण्याचा अख्खा इतिहास आहे याच्यामध्ये. आता त्यांनी अर्धच वाचलं अजूनपर्यंत, बट मी नंतर वाचेन. ओके, झालं. ओके, मी सांगायला विसरले, तो फेस वॉश खरंच खूप ग्लो देतो. माझं स्किन टेक्स्चर थोडंफार इम्प्रूव्ह झालेलं आहे आधीपेक्षा. खरंच खूप बरं आहे. आणि आता सध्या पिंपल्स आलेत म्हणून कळत नाही आहे. मी ही डर्मॅट रेकमेंडेड क्रीम वापरते. दिस इज अ नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ बाय द वे. इमोलिन चांगली आहे. तो मला हे साईन आहे की तुम्ही एका इंडियन फॅमिलीमध्ये राहता. मागे कसला तरी आवाज आलाच पाहिजे, पण जर त्या आवाजाला काय बोलला तर जेवायला मिळणार नाही. ए असं खरंच सगळेजण म्हणतात की हा असं ग्लास कोरियन ग्लास स्किन देतो, ग्लो देतं, पण हे खरंच आहे. तुम्ही बघू शकता. अरे यार, मला आज असं करावं लागेल म्हणजे इकडनं कमी पिंपल दिसत आहेत म्हणून. मला प्रत्येक प्रॉडक्ट शोधायला थोडा वेळ लागणार आहे, बिकॉज खूप असं इकडे तिकडे टाकून ठेवलं आहे. हे UV डॉक्स सनस्क्रीन वापरते मी. मॅट फिनिश आहे, वॉटर रेझिस्टन्स आहे. प्लीज टिंट वगैरे नाही आहे, बट दिसायला ते थोडंफार असं फाउंडेशन टाईप्स दिसतं.
खूप कंटाळा आला की मी काहीही न करता बघा असं आहे हे. असा त्याचा फायनल लुक दिसतो. त्यानंतर निव्हियाचं हे मी आधी व्हिडिओ टाकली होती बट आय थिंक ती मी डिलीट केलेली बिकॉज मला ती आवडली नव्हती. निव्हियाचं हे बॉडी मिल्क वापरते मी. हे 5-in-1 कम्प्लीट केअर आहे. ह्यामध्ये खूप सारे व्हेरियंट्स आहेत. पप्पा हसू नका. खूप मॉइश्चरायझिंग आहे. रात्रभरही लावून ठेवलं की एकदम मस्त वाटतं. आता पप्पांना मी आधी सांगायची ना हे लावत जा तेव्हा लावत नव्हते. आणि त्या दिवशी ना त्यांना काहीतरी झालेलं तर डर्मॅट कडे गेले ना तर डॉक्टर बोलला की तुमचं मॉइश्चरायझर लावायचं तर लगेच घेऊन लावत होते आणि आता अख्खी वाटली संपून ठेवली. ओके ऐसा फेस और स्किन मॅच नहीं करता है मेरा कारण खूप टॅन झाली आहे माझी स्किन. बट आणि ऑल्सो ह्या इट्स नॉट अ व्हाईट कास्ट बट आय थिंक ते फाउंडेशन सारखं असं थोडंफार जे त्याचं आहे सनस्क्रीनचं ते मॅच नाही करत माझ्या फेसला. बट मला काही फरक नाही पडत. मी तरीही तेच वापरणार आहे कारण ते मला डर्मॅटने रेकमेंड केलेलं आहे. हो हां ते सांगायचंच राहिलं. 1966 मॉइश्चरायझर्स आणि सनस्क्रीन ट्राय केल्यानंतर जे डर्मॅटने दाखवलेलं आहे तीच दोन्ही वापरतीये. फायनली मी परत एकदा दाखवते. हे इमोलिन मॉइश्चरायझर आणि हे युवेडॉक्स सनस्क्रीन. आणि तुम्हाला तर माहितीच आहे मी किती लिप बाम पगलू आहे. खूप सारे लिप बाम्स आहेत माझ्याकडे बट उसमें से जो स्टार्टिंग में दिखाया सबसे ज़्यादा यूज होने वाला हे माझं नाही आहे मम्मीचा डापला आहे. बट हे पण समजतं की आय थिंक 12 तास मॉइश्चरायझर देत असेल. 12 तास झोपतच असेल मी. सो 12 तास तरी राहतं. सकाळी उठते तेव्हा एकदम छान असे काय म्हणतात त्याला असं छोटंसं असं प्लम्पी लिप्स असतात ना तसे वाटतात मला थोडेफार. काय म्हणतात त्याला प्लम्पच म्हणतात आय थिंक तरी. आता मला ना याच्यावरती येतं हे बघून कसं तरी होत आहे. असं वाटतं याच्यावरती पॅच लावून जावा. पॅच दिस इज इट. हे आपला मॉर्निंग AM रुटीन आहे. एवढंच करते मी जास्त काहीही करत नाही. जर वाटतही असेल आणि नसेलच वाटत बघूनच नाही कळत की मी जास्त काय वापरत असेल बट मी एवढंच वापरते. आणि PM रुटीनसाठी व्हिडिओज अजून येतील त्या बघत राहा. गटरात्रीसाठी आपल्याकडे खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत. सो ती व्हिडिओ थोडी मोठी असेल. ही व्हिडिओ थोडी छोटी होती बिकॉज AM मध्ये मी जास्त काही करत नाही कारण मी अर्धा वेळेशी कच्ची कली तेरा मासूम चेहरा. काही नाही हे एकदम छोटंसं भांडण चालू आहे या घरामध्ये. हे मी तुम्हाला सांगते याचा कॉन्टेक्स्ट काय आहे. पप्पांनी छोट्या टॉवेलच्या ऐवजी मोठा टॉवेल आणला आणि तो वापरला आणि तो खराब केला. हात पुसून 1000 वेळाचे हात धुतले जातात तेव्हा. त्यामुळे पप्पांना असं सगळं बोललं जात आहे. आजसाठी एवढंच. आपण PM रुटीनवाल्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय. ओ सॉरी मी ऍक्च्युली ना ह्या व्हिडिओमध्ये लास्टला जे भोगीसाठी आम्ही बनवणार आहे म्हणजे मी नाही मम्मी जे बनवणार आहे त्याची व्हिडिओ पण टाकणार आहे. सो हा व्लॉग मी थोडासा लेट पोस्ट करेन. नॉट भोगीच्या असं आय थिंक जेवण झाल्यानंतर पोस्ट करेन. आणि आज मी असं की पळायला पण चालली आहे. सो थोडंफार मे बी जर आले तर ते पण फुटेजेस यामध्ये ऍड करेन आणि मग पोस्ट करेन. झालं यांचं जे काय लिहायचं होतं ते आता पोस्ट करतील. हे पण माझ्यासारखेच अर्धा वेळ पोस्टिंग मध्ये झालं होतं. सो ही तीळ लावून भाकरी केली आहे आणि मिक्स भाजी. ओके बाय. खाऊ द्या आता मला. मस्तपैकी जेवली आणि आता आमच्याकडे काय करायला घेतलं ते मी दाखवते तुम्हाला. सो मी आजचा व्लॉग इथेच संपवणार आहे. फक्त दाखवते काय करतोय. बाकी नंतर भेटू. त्या दिवशी तुला बोललेलं का कुठे ठेवलं